श्री स्वामी समर्थ. चला आज आपण वाटाण्याची आमटी बनवणार आहे. तर त्याच्यासाठी काय सारण घेतले ते बघूया. ओके, तर आपण वाटाणा शिजवून घेतलेला आहे आणि थोडा मिक्सरनं असा हे केला आमटी करायची म्हणून. इथं अर्धा टमाटर घेतलेला आहे, इथं एक कांदा घेतलेला आहे, इथं लसूण, कोथिंबीर, अद्रक, मीठ एकत्र करून घेतलेला आहे. इथं आपला घरचा काळा मसाला घेतलेला आहे आणि इथं हळद घेतलेली आहे आणि इथं आपण घरगुती खडे मसाल्यापासून मसाला बनवलेला होता ना, ते आपण घेतलेला आहे. तर आता आपण इथं जिरे मोहरी घेतलेले आहे, तर जिरे आहेत, मोहरी आहे. तर आता आपण इथं कढई ठेवलेली आहे. तर तेल गरम करायला घेतलेलं आहे, 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तर आता आपण कांदा टाकणार आहे. बघा, आपण कांदा घालून घेतलेला आहे, मस्त असा खरपूस भाजून घेऊया. चला आता आपण मोहरी घालून घेऊया, थोडे जिरे घालून घेऊया. मस्त खमंग तळायला लागलेले आहे. चला आता आपले लसूण कोथिंबीरीची पेस्ट आहे ते घालून घेऊया आणि त्याचाही एकजीव करून घेऊया. आपण टमाटर घालून घेतलेला आहे, तर एकजीव करून घेऊया. टमाटर चांगलं टमाटर पण तळलं पाहिजे. चला आता हो का, ह्याच्यावर आपण आपला घरगुती काळा मसाला, गरम मसाला आणि हळद टाकून घेऊया आणि ह्याचा एकजीव करून घेऊया असं मस्त. आणि आपण जे घरगुती मसाला घरी बनवलेला आहे ना, तर त्याचा एवढा सुगंध येते ना त्या मसाल्याचा. नक्की माझ्या मैत्रिणींना तुम्ही एकदा बघाच करून. हो का, आपला मसाला मस्त तळलेला आहे. आता थोडं आपण पाणी टाकूया आणि पाण्यामध्ये थोडं त्याला तेल सुटूस तर तळून घेऊया. बघा कसं तेल सुटायला लागलेलं आहे. आपण थोडं मीठ टाकून घेऊया चवीनुसार. आपण त्यात टाकलेलं आहे, अजून थोडं टाकूया, का तर काळी चटणी तिखट असते ना, म्हणून टाकले आता थोडं अजून. त्याला टाकले ही टाकून घेऊया वाटाणे आणि एकजीव करून घेऊया ह्याच्यात. बघा कसं एकजीव झालेला आहे. तर आपण इकडं गरम पाणी ठेवलं होतं, तर आपण ह्यात गरम पाणी घालून घेणार आहे. गरम झालेलं पाणी आहे. तर आता आपण हलवूया. बघा आपली वाटाण्याची आमटी एकदम अशी किती भारी आणि तरी पण कडनं किती छान आलेले आहे. आणि हे आपले घरगुती वाटाणे आहेत, बारीक होते ते. आणि माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला कशी वाटली माझ्या वाटाण्याची आमटी मला कमेंट करून सांगा. आणि रेसिपी शेवटपर्यंत बघा, एकदम छान अशा बनवल्या जातात. माझ्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा.